नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग याचं एक शुद्धीपत्रक 8 मे 2024 म्हणजे कालच त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलं आहे। त्यामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे आणि ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नक्की त्याच्यामध्ये काय दिलं आहे, मग पूर्व परीक्षा त्याचा दिनांक कोणता आहे आणि त्याच्यानंतर पद किती आहेत। तर या शुद्धीपत्रकात 8 मे 2024 रोजी पब्लिश केलेल्या शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी पूर्व परीक्षेचा दिनांक दिला आहे, म्हणजे ज्याला आपण कंबाइंड प्रिलिम एक्झामिनेशन 2024 ह्या नावाने ओळखतो। तर त्याची जी पूर्व परीक्षा असणार आहे तर ती पूर्व परीक्षा शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी होईल असं त्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे किंवा त्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आता ही जी जाहिरात आहे त्याच्यासाठी एकूण पदांचा तपशील त्याच्यामध्ये 524 इतका आपल्याला दिलेला आहे हे लक्षात येतं। आता ह्याच्यामध्ये एकूण पद 524 त्याचं वर्गीकरण काय काय दिलं आहे तर एक एक आपण लक्षात घेऊया। पदांचा तपशील ह्याच्यामध्ये पहिलं जे पद आहे पोस्ट आहे त्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी गट अ तर त्याच्यासाठी 7 पदं आहेत। त्याच्यानंतर सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ ह्याच्यामध्ये 116 पदांचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। नंबर 3 ला त्यांनी दिलेला आहे गट विकास अधिकारी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर उच्च श्रेणी आणि ह्याच्यासाठी एकूण पदांचा तपशील आहे 52। त्याच्यानंतर 4 नंबरला सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ आणि एकूण पदांची संख्या पदसंख्या आहे 43। नंबर 5 ला दिलंय सहाय्यक आयुक्त ऑब्लिक प्रकल्प अधिकारी आणि हे कशाचे असणार आहेत तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे। याची श्रेणी गट आहे तो क्लास 2 म्हणजे श्रेणी 2 आपण ज्याला म्हणतो श्रेणी 2 आणि गट अ श्रेणी 2 दिलंय आणि गट अ एकूण 3 पदे अशी आहेत। नंबर 6 ला उद्योग उपसंचालक आहे त्याच्यामध्ये गट अ आहे एकूण 7 पदं आहेत। त्याच्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त त्याच्यामध्ये गट अ मध्ये 2 पदं आहेत। यानंतर सहाय्यक आयुक्त कौशल विकास आणि रोजगार उद्योजकता त्याच्यामध्ये 1 पद असा अनुशेष दिलेला आहे। यानंतर 9 नंबरला कक्ष अधिकारी ओके त्याच्यामध्ये गट ब असा तपशील दिलाय तर त्याची एकूण 19 पदं आहेत। नंबर 10 ला सहाय्यक गट विकास अधिकारी गट अ मात्र त्याच्यामध्ये 25 पदं आहेत। यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क 1 पद आहे। उपअधीक्षक डेप्युटी सुपरिटेंडेंट राज्य उत्पादन शुल्क त्याच्यामध्ये 5 पदे दिलेली आहेत। कौशल्य विकास मार्गदर्शक अधिकारी एकूण पदांची संख्या त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे 7 पदं। आपण पुढची पदं आपण पाहूया। त्याच्यामध्ये 14 नंबर 14 नंबरला दिलंय सरकारी कामगार अधिकारी गट ब 4 पदे। त्याच्यानंतर नंबर 15 ला सहाय्यक प्रकल्प अधिकारी गट ब 4 पदे आहेत। त्याच्यानंतर उद्योग अधिकारी हे मात्र टेक्निकल पोस्ट आहे। जे हा व्हिडिओ पाहतायत विद्यार्थी तयारी करतायत 16 पोस्ट जे आहे पोस्ट नंबर 16 म्हणजे पद नंबर 16 किंवा पोस्ट नंबर 16 उद्योग अधिकारी तांत्रिक हे टेक्निकल आहे गट ब 7 पदे। 17 मध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण पण हे एज्युकेशन नाहीये सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विभाग असं त्यांनी पुढे नमूद केलंय गट ब एकूण पदे आहेत 52। आपण 18 नंबरला आलोय निरीक्षक अधिकारी पुरवठा त्याच्यामध्ये गट ब ह्याच्यामध्ये 76 पदं आहेत। 19 नंबरला आहे सहाय्यक वनसंरक्षक। आता ही 19-20 ही जी 2 पदं आहेत ती साधारणपणे इट इज रिलेटेड विथ फॉरेस्ट ही फॉरेस्टशी रिलेटेड आहेत। तर 19 पद नंबर 19 सहाय्यक वनसंरक्षण गट अ एकूण 32 पदे आहेत
आणि पद नंबर 20 म्हणजे जागा नंबर 20 किंवा पॉईंट नंबर 20 वनक्षेत्रपाल, पण गट ब मध्ये येतं, त्याच्यामध्ये 16 पदे राखीव ठेवलेले आहेत किंवा 16 पदे नमूद केलेले आहेत. 21 उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य, ओके, इंजिनिअरिंग ब्रांचची पोस्ट आहे. गट अ त्याच्यामध्ये 23 पदे आहेत. आणि शेवटी जलसंधारण अधिकारी स्थापत्य पुन्हा इंजिनिअरिंग गट ब त्याच्यामध्ये एकूण पदे 22 आहेत. असा सगळा पदांचा तपशील त्यांनी आपल्याला 22 कॅटेगरीमध्ये दिलेला आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी अर्ज सादर करणे. जर काही उमेदवार नव्यानं अर्ज सादर करत असतील तर त्यांच्यासाठी अर्ज सादर करण्याचा दिनांक त्यांनी दिला आहे 9 मे 2024. ओके, म्हणजे आजची तारीख, आज आपण मी बोलतोय त्या तारखेला त्यांनी वेळसुद्धा दिली आहे 14 म्हणजे साधारणपणे 2 वाजल्यापासून. दिनांक 9 मे 2024 आजची तारीख आहे. 2 वाजल्यापासून दुपारी 2 पासून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 24 मे 2024 23:59 म्हणजे रात्री साधारणपणे 11:59 विद्यार्थी अर्ज सादर करू शकतात. आणि हे जे शुद्धीपत्रक आहे, MPSCची ही जी जाहिरात आहे ती मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली असेल. जे विद्यार्थी MPSCला ह्या परीक्षेचा अभ्यास करणार आहेत त्यांच्या माहितीसाठी मी लिंक देतो, कृपया त्यांनी ती डाउनलोड करून घ्यावी. शिवाय MPSCच्या वेबसाईटवर सुद्धा ही माहिती उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्या पुढच्या या परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक्यू.